मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक ते सोलापूर या 374 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाला केंद्र सरकारनं अधिकृत मंजुरी दिली आहे. या महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अधिक वेगानं आणि सुलभपणे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूरच्या 4 महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 19,142 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सध्या नाशिक ते सोलापूर प्रवासासाठी जड वाहतुकीसह लागणारा 31 तासांचा वेळ आता केवळ 17 तासांवर येणार आहे. तसेच सध्याचे 432 किलोमीटरचं अंतर कमी होऊन 374 किलोमीटर राहणार आहे. हा महामार्ग केवळ शहरांना जोडणारा नसून 8 रेल्वे स्थानके आणि 6 विमानतळांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा ठरणार आहे. त्यामुळे औद्योगिक विकास, व्यापार, दळणवळण आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.